विटा आगारातून राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला एक विशेष बस रवाना झाली आहे। खास राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला बस रवाना होण्याची पश्चिम महाराष्ट्रामधील बस स्थानकातील ही पहिलीच एसटी आहे। 42 रामभक्त प्रवाशांना घेऊन जय श्रीरामाच्या जयघोषात विटा बस स्थानकातून अयोध्येला बस रवाना झाली। विट्यामधून अयोध्या आणि अयोध्येतून पुन्हा विटा असा एकूण जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास या बसच्या माध्यमातून होणार आहे। या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी बस विटा आगाराने उपलब्ध करून दिली आहे। 7 ते 8 दिवसात 2 चालकाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला जाणार आहे। या प्रवासात प्रवाशांच्या आरोग्य सेवेची देखील विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। अयोध्येला जाणाऱ्या या विशेष बसमध्ये 32 महिला आणि 10 पुरुष असे एकूण 42 प्रवासी आहेत। विटा आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही बस सजवून अयोध्येकडे रवाना केली आहे। ही बस विटा मार्गे अहमदनगर, शिर्डी, धुळे, इंदोर, उज्जैन, झाशी, लखनौ, अयोध्या या मार्गावरून जाणार आहे। तर परतीचा प्रवास काशी, प्रयागराज, नागपूर, शेगाव, जालना, बीड, विटा या मार्गाने असणार आहे। खरं तर आज समाधान इतकं आहे की श्रीराम दर्शनाकरता आमच्या विटा आगारातून बस चालली। ही बस जात असताना आमच्या विभाप्रमुख भोकरे साहेब यांनी खरोखर विशेष सहकार्य आम्हाला दिलं, कांबळे साहेबांनी दिलं आणि विशेष करून मी दोन चालकाचा कौतुक करून ज्यांनी 2 महिने झालं अथक प्रयत्न करून ही गाडी सुरक्षित नेतील याची 100% ग्वाही देतो। मी 100% ग्वाही एवढ्या करता की याच्या आधी सुद्धा आम्ही 2016ला अमरनाथ यात्रा केली होती। त्यानंतर ही यात्रा आहे। या यात्रेला सगळ्या विटाकरांनी आणि विशेष करून सगळ्या पत्रकारांनी सुद्धा आम्हाला कायम सहकार्य दिले। असं सहकार्य करावं हीच विनंती। एकूण या बसमध्ये 42 प्रवासी आहेत आणि 7 दिवसाचा प्रवास आहे। 7 दिवस प्रवासा व्यवस्थितरित्या करणार आहे। त्यांच्या राहण्याच्या सगळ्या व्यवस्था आधी आम्ही करून ठेवल्या किंवा काही ठिकाणी दुकानदार वगैरे आम्हाला त्या सोयी उपलब्ध करून देणार आहेत। आपले गलाई बांधव ते करून देणार आहेत आम्हाला।